गेल्या 34 दिवसांपासून नीट पेपरफुटीवरून जंतर मंतरवरच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत हे विद्यार्थी आंदोलन करतायत। सरकारसोबत विद्यार्थ्यांची अजून तरी यशस्वी चर्चा झालेली नाही, तर विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत। त्यामुळे आंदोलनाची कोंडी कधी फुटते हे पाहावं लागेल। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील। सोमेश, 34 दिवस झाले हे आंदोलन सुरू आहे। काल रात्री जंतर मंतरवर काही काळ तणाव निर्माण झाला होता, पोलिसांवर हल्ले करण्यात आलेले होते। आज काय परिस्थिती पाहायला मिळते जंतर मंतरवर, आजचं काय चित्र आहे? प्रज्ञा, आता आपण इथे पाहू शकतो जंतर मंतरवर अभिजित दिपके उपस्थित आहेत आणि त्यांच्या सोबत त्यांचे समर्थक आंदोलक देखील उपस्थित आहेत। जर आपण पाहिलं तर हा जंतर मंतरचा रस्ता आहे, खरं तर हे मैदान नाहीये, हा जंतर मंतर रोड आहे। आणि या रस्त्यावरून जर आपण या डाव्या बाजूला पाहिलं तर या रस्त्याच्या इथे म्हणजे ज्या दिशेने आपला कॅमेरा जातोय त्या बाजूला पाठीमागून एक रस्ता जातो आणि तिथे एक हॉटेल आहे। त्या हॉटेलच्या ठिकाणी काल हा सगळा हिंसाचार झाला, ज्यामध्ये पोलिसांना मारहाण झाली। मग पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल कारवाई केली आणि काही लोकांनी या जंतर मंतरवर आलेल्यांपैकी असतील किंवा या मोर्चाच्या समर्थनार्थ असतील, त्याबाबत मोर्चाला कुठल्याही स्वरूपाची माहिती नाहीये, परंतु काही लोकांनी पोलिसांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल कारवाई केलेली आहे आणि सध्या जंतर मंतरवर हे सगळे आंदोलक बसलेले आहेत। आपण पाहू शकतोय की या आंदोलकांची गर्दी आज सकाळपासून आहे। सर्वसाधारणपणे 7:30 वाजता सकाळी किंवा 7 वाजता इतकी गर्दी नसायची जंतर मंतरवर, परंतु आज मात्र जंतर मंतरवर सकाळी 7:30 पासूनच हे सगळे आंदोलनाचे समर्थक जमायला सुरुवात झालेली आहे किंवा कदाचित काल रात्री जो प्रकार घडला त्यामुळेही इथे ही गर्दी जमलेली असू शकते। त्याशिवाय जर आपण पाहिलं तर कालच विद्यार्थ्यांनी काही मागण्या केलेल्या आहेत, त्यामध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा, त्याशिवाय प्रत्येक ज्या विद्यार्थिनींची आत्महत्या झालेली आहे त्यांच्या फॅमिलीला 1 कोटीचं कॉम्पेन्सेशन म्हणजेच त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, त्यानंतर ज्या मुलांवरती कोणत्याही स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जाऊ नयेत आणि या सगळ्या आंदोलनाच्या दरम्यानचे कुठलेही गुन्हे मुलांवर दाखल केले जाऊ नयेत। आणि चौथी मागणी ही अशी करण्यात आलेली आहे की जे पोलीस अधिकारी त्या कारवाईमध्ये सहभागी होते त्या पोलीस अधिकाऱ्यांवर देखील कारवाई सरकारने करावी। 20 जुलैच्या मोर्चावरच्या वेळी जे पोलीस अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी, अशा 4 मागण्या सध्या या आंदोलकांनी ठेवलेल्या आहेत। त्याशिवाय जर आपण विचार केला तर काल एक सरकारसोबत चर्चा झालेली आहे, JP नड्डा आणि या सगळ्या आंदोलकांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा झालेली आहे। त्यानंतर मग आता पुन्हा नव्याने चर्चा होते का ते पाहावं लागेल। दरम्यानच्या काळात या आंदोलनातीलही एक चेहरा असलेला विजेता दहिया हा सुद्धा या आंदोलनातून वेगळा निघालेला आहे। काल ज्यावेळी राजू शेट्टी आणि महादेव जानकर आले होते तेव्हा विजेता दहियाला इथे या मुलांनी काही आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ करून घोषणाबाजी करून शिबिगाळ करून हाकलून लावलं होतं आणि इतर जे आता आंदोलनात उरलेले चेहरे ते सगळेजण काम पाहत आहेत। दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर या आंदोलनाला सर्वात न्यूट्रल फेस जो होता तो सोनम वांगचुक यांचा मिळाला होता। तर सोनम वांगचुक हे सध्या मेदांता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, कारण त्यांना पहिल्यांदा सफदरजंग रुग्णालयात ठेवलं होतं, पण नंतर उच्च न्यायालयामध्ये त्यांच्या पत्नी यांनी दाखल केलेल्या याचिकेची दखल घेत उच्च न्यायालयाने आदेश दिले की त्यांना ज्या खासगी रुग्णालयामध्ये हलवायचे तिथे जाण्याची परवानगी असावी। आणि त्यांना आता बऱ्याच घडामोडी घडतायत आणि या सगळ्या आंदोलनाचं आता पुढचं स्वरूप नेमकं काय आणि आंदोलनावर तोडगा कसा निघणार हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। अपडेट जाणून घेत राहू, तुर्तास धन्यवाद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.